नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्ही फिरायला आलेलो आहोत आणि आम्ही कांकरिया लेक इथे आलो आहोत आणि स्वरा बघा कशी बसली, तिचे पप्पा आणि स्वरा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्याच्यामुळं थोडं बोलण्यामध्ये अडचण येऊ शकते, पण तुम्ही समजून घ्या. आणि इथं असं गोल राऊंड आहे आणि त्याच्यात पाणी आहे. मस्त वाटतं मंदिरं वगैरे इकडं मस्त गार्डन वगैरे फिरायला. संडेला तर खूप गर्दी राहते इथं, आता काही गर्दी नाही एवढी. मी आणि स्वराला घेतलं मी आणि चाललो आम्ही आता तिथं. ते बटरफ्लाय गार्डन आहे त्याच्यात जायचं आहे. मस्त आहे तिथं. मी काही बघितलेलं नाही अजून, पण बघेल आता. तिकीट वगैरे तिकीट घेऊन घेत आहे तिकीट. आणि स्वरा बघते गंमत. तिकीट दाखवलं त्यांनी आणि आता आम्हाला एंट्री भेटली मध्ये. आता मधून दाखवते मी. हे असं आहे मध्ये, छान आहे. नाव पण लिहिलं आहे बटरफ्लाय पार्क. आणि इथं धबधबा बनवला आहे, कृत्रिम धबधबा आहे, नॅचरल नाही आहे, पण मस्त आहे. वाटतं थंड वाटतं, झाडे वगैरे छान आहेत, तर चांगलं वाटतं. स्वराचे पप्पा चालले पुढे, मी मागेच राहून गेले. आणि हे असं आहे. आता इथं वरती चढायचं आहे. स्वराला घेतलं आणि वरती जाते मी. ही स्वरा माझ्याजवळ काही राहत नव्हती, मग तिला खाली उतरवलं तर खाली ती तिची चालत होती ती, पण मस्त आहे. आणि ऐकतच नव्हती, मग तिला चालूच देत होती मी पण खाली. आणि आता तिचे पप्पा आणि ती चालते. ती तिच्या पप्पांजवळ पण राहत नव्हती, तिला एकटं चालायचं होतं, त्याच्यामुळं म्हटलं चालू द्या यांना, आपण पाहू पुढे काय ते. मग मी गेली पुढं. मला कारंजे दिसले आणि मस्त वाटलं बघून, छान वाटत होतं. हिरवी झाडे आणि वातावरण पण पावसाचं होतं. तोपर्यंत हे पण आले, स्वराचे पप्पा, स्वरा. आणि छान वाटत होतं एकदम. आणि इथं मला एक झाड दिसलं फुलाचं, चाफ्याचं फूल आहे ते, आणि पिंक कलरचे फूल आहे, पण मस्त आहे. व्हाईट राहता नॉर्मल. स्वरा कुठं बी पडत होती, तिच्यावर लक्ष ठेवावं लागत होतं. खूप मस्ती करते. आणि आता बाहेर आलो आम्ही गार्डनमधून, आणि बाहेर असं होतं, छान दिसतं पावसाळ्यात तर मस्तच राहतं ते. एक मध्ये पण रस्ता बनवला आहे त्यांनी. आणि हे इकडं रेल्वेचं रूट आहे, रेल्वे तिकडं मध्ये लावलेली त्यांनी. आणि हे बघा, इथं एक फिश दिसली मला, म्हटलं पाहूनच घेऊ द्या. तुम्हाला दिसते का नाही दिसते, पण मला दिसली. हे ते बघा फिश आहे साईडला, मोठे मोठे फिश आहे तिकडं. आणि हे बघा, ज्याला काही हटके करायचं राहिलं त्याला ॲक्टिव्हिटी करायला पण आहे, चालायला त्याला. हे काय म्हणतात. आणि आता इकडं आलो आणि इकडं रेस्टॉरंट वगैरे पण आहेत, खायला प्यायला सगळं भेटतं. आणि बाहेरच उभे राहतात ते आईस्क्रीम वगैरे. आणि लहान पोरांचे खेळणे पण आहेत, गाड्या वगैरे त्यांना खेळायला, गेम वगैरे पण आहेत. छान वाटतं इकडं येऊन. आणि हे बघा, इथं कावळे बसलेले होते, म्हटलं थोडं बघू त्यांना, तर तो एक तो उडून गेला. आणि हे नवीनच जुनं बांधकाम दिसतंय मला, त्याच्यामुळं याचा व्हिडिओ घेतला. तिथंच आहे पण. हे बघा, पाळणे पण आहेत तिथं, पण ते संडेलाच चालू राहतात. छान आहेत पाळणे पण. आणि स्वरा दमून गेली होती आणि रडत होती, त्याच्यामुळं तिला थोडं खेळत होती, मग ती हसत होती. आणि तिला पण मस्त वाटत होतं. छान खेळणे, लहान पोरांना पण खेळायला. आता तिला घेतलं, ती राहतच नव्हती तिच्या पप्पांजवळ, तर मीच घेतलं तिला, स्वराला. आणि मग ती पाहत होती इकडं तिकडं. तिला म्हटलं इकडं बघ, तर बघतच नव्हती मोबाईलमध्ये. आणि तिला घेऊन मी चालत होती, चालत. आणि मस्त वाटतं, पण स्वरा काही राहत नव्हती. पूर्ण एक दिवस लागून जातो फिरायला.
पूर्ण एक दिवस फिरायसाठी लागतो, जास्त टाईम त्याच्यामुळं 1-2 तासात काही होत नाही. आणि हा बघा रेल्वेचा रूट आहे, रेल्वे पण राहते इथं प्रवाशांसाठी जे गोल राऊंड मारतं त्याच्यासाठी. आणि हे बघा इथं काही पण घ्यायचं तुम्हाला ज्वेलरीज वगैरे ते आहे. आणि आता आम्ही निघालो घराकडे गेटकडे, तर स्वरा काही राहत नव्हती त्याच्यामुळं जास्त टाईम मला थांबता नाही आलं तिथं, नाही तर खूप काही आहे बघण्यासारखं तिथं. मस्त आहे, ॲनिमल झू पण आहे पण ते नाही बघितलं गेलं. आणि आता बाहेर आलो तर स्वरा बघत होती गाड्यांकडे, तर मग बसवून दिलं गाडीमध्ये खेळायला. पाळण्यात राहतच नव्हती ती, लहान मुलांचं कसं राहत नाही ते, त्याच्यामुळं तिला थोडं मनोरंजन होईल त्याच्यासाठी तिला बसवलं. आणि मग मस्त उतरायचंच नाव घेत नव्हती, उतरायचं नाव काही घेत नव्हती ती स्वरा. जसं तसं उतरवलं तिच्या पप्पांनी तिला. आणि मला अचानक हे अंब्रेला दिसले टांगलेले, म्हटलं हे काय टांगलेलं, काही समजलं नाही मला. तर व्हिडिओ माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का ते पण सांगा. बाय मग.